श्री स्वामी समर्थ. 29 मार्चला श्री शनी अमावस्या आहे आणि या दिवसाचं काय महत्त्व आहे, या दिवशी कोणते उपाय करायचे, या दिवशी होणारे शनीचे गोचर भ्रमण कोणत्या राशींना साडेसाती आणि कोणत्या राशींना पनवती लावणार आहे, तसेच या दिवशी सूर्यग्रहणही आहे, याचा काही परिणाम होणार आहे का, ही शनी अमावस्या एवढी घातक आहे का, त्रासदायक आहे का, याचा जगावर काही परिणाम होणार आहे का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्या अगोदर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग पाहूया आपण शनी अमावस्या, शनी संक्रमण आणि सूर्यग्रहणाबद्दलची देखील माहिती. खरं तर प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही येतच असते, परंतु सोमवारी अमावस्येला जसं सोमवती अमावस्या म्हणतात, त्याचप्रमाणे शनिवारी येणाऱ्या अमावस्येला श्री शनी अमावस्या असं म्हटलं जातं. तसं प्रत्येक अमावस्येला महत्त्व असतं, परंतु शनी अमावस्येला विशेष महत्त्व या कारणास्तव असतं की ती अमावस्या ही शनिदेवांना समर्पित असते. श्री शनी हे रंगाने कृष्ण म्हणजेच काळे आहेत आणि अमावस्या चंद्र नसल्यामुळे काळोखी असते. त्यामुळे अमावस्येवरती हा असतो तो अंमल शनी महाराजांचा. तुम्ही बघा, लक्ष्मीपूजनसुद्धा अमावस्येलाच येत असतं. तर पितरांना अन्न भाग देऊन तृप्त करण्यासाठी देखील अमावस्येचा दिवसच महत्त्वपूर्ण मानला जातो. तसेच ज्या मंडळींना शनी महाराजांची पनवती आहे किंवा ज्यांना साडेसाती आहे, त्यांनी या दिवशी केलेले उपाय हे निश्चितच फायदेशीर ठरतात. चला आता पाहूया आपण अमावस्या कधी लागते आणि कधी संपते. अमावस्या 28 मार्च रोजी संध्याकाळी 7:30 सुरू होते आणि 29 मार्च रोजी संध्याकाळी 4:30 अमावस्या संपते. आपल्या धर्मामध्ये उदय तिथी म्हणजे सूर्य ज्या दिवशीची तिथी पाहतो ती अमावस्या किंवा तो दिवस महत्त्वाचा मानला जातो आणि त्यानुसार श्री शनी अमावस्या ही 29 मार्च रोजी म्हणजे अर्थातच शनिवारी साजरी होणार आहे. यालाच आपण दर्श अमावस्या असं म्हणतो. म्हणजे सूर्यानं ज्या तिथीचं दर्शन घेतलं ती तिथी म्हणजेच ज्या दिवशीची सूर्य अमावस्या सूर्याने पाहिली ती अमावस्या महत्त्वपूर्ण मानली जाते. म्हणून आपण 29 मार्चची अमावस्या पाहतो. तसंच 29 मार्च 2025ला सूर्यग्रहण आहे. हे तुम्हाला माहिती आहे की सूर्यग्रहण हे नेहमी अमावस्येलाच होतं आणि पौर्णिमेला चंद्रग्रहण होतं. पण हे सूर्यग्रहण आपल्या भारतामध्ये दिसणार नाही, त्यामुळे त्याचे वेद आणि त्याचे नियम पाळायचे नाहीत. गर्भवती स्त्रियांनी देखील या सूर्यग्रहणाचं टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. मुळातच या अमावस्येचं असणारं हे ग्रहण आपल्या भारत देशामध्ये दिसणार नाही. चला आता आपण शनीच्या गोचरबद्दल किंवा भ्रमणाबद्दल पाहूया. याच दिवशी म्हणजे 29 मार्च 2025ला श्री शनी महाराज मीन राशीत प्रवेश करतात आणि मकर राशीच्या लोकांवर असलेली साडेसाती ही समाप्त होते आणि मेष राशीच्या लोकांची साडेसाती सुरू होते. त्याच वेळेस मीन राशीच्या मंडळीवर साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होतो आणि कुंभ राशीच्या मंडळीवर साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू होतो आणि त्यानुसार कुंभ, मीन आणि मेष राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव हा सुरू होईल. त्याचबरोबर कर्क आणि वृश्चिक राशीची जी पनवती होती ती आता संपेल आणि सिंह आणि धनु राशीला पनवती सुरू होईल. चला आता आपण पाहूया शनिदेवाच्या अमावस्येच्या दिवशी काय उपाय करायचे. वास्तविक मेष, कुंभ, मीन, सिंह आणि धनु या राशीच्या मंडळींनी हे उपाय आवर्जून करावेत. त्याचबरोबर ज्यांना आर्थिक, मानसिक आणि शारीरिक त्रास उद्भवत आहेत अशा मंडळींनी देखील हे उपाय जरूर करून पाहावेत. अमावस्येच्या दिवशी घरातल्या सगळ्यांनी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी. काळं तीळ घालून आंघोळ केली तर उत्तम. जमल्यास नदी किंवा तीर्थक्षेत्री आंघोळ करावी. संगमावर आंघोळ केली तर अतिउत्तम. जर तुमच्याकडे प्रयागराजचं पाणी कोणी दिलं असेल तर ते देखील आंघोळीच्या पाण्यात टाकून
तुम्ही आंघोळ करू शकता. अर्थात आंघोळ करताना आपण आपल्या आवडीचा कोणताही मंत्र किंवा गणपती अथर्वशीर्ष जरूर म्हणावे. याचबरोबर या दिवशी घराच्या सुरक्षतेसाठी उजव्या हातामध्ये पिवळी मोहरी घेऊन त्यावर दुसरा हात ठेवायचा आणि 11 वेळा काळभैरवाष्टक म्हणायचं आणि घरामध्ये 11 वेळा म्हणून झाल्यानंतर ती सर्वत्र कोपऱ्यामध्ये टाकायची. यामुळे घराचं वाईट शक्तीपासून, वाईट गोष्टीपासून आणि सर्व बाधांपासून संरक्षण होतं. अमावस्येच्या दिवशी आपण घरातल्या देवापुढे नारळ देवांना अर्पण करावा किंवा श्री शनी मंदिरात जाऊनही आपण नारळ अर्पण करू शकता. तुम्हाला जर तो नारळ वाढवायचा असेल तर तो तुम्ही नारळ वाढवावा आणि तो त्या ठिकाणी देवतांना अर्पण करावा. तो फोडलेला नारळ खाऊ नये. वास्तूमध्ये तुमच्या अशांतता असेल आणि वास्तूला नजर लागली असेल तर एक नारळ सगळ्या वास्तूमध्ये फिरवावा आणि दरवाजाच्या बाहेर उभं राहावं. घराकडे तोंड करावं, शेंडी आपल्या दरवाजाकडे करावी आणि तो दरवाजामध्ये फोडावा. कोणालाही इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. मग हा नारळ कोणालाही इजा होणार नाही अशा ठिकाणी टाकून द्यावा, पाण्यात सोडावा किंवा एखाद्या झाडाखाली ठेवून द्यावा. अमावस्येच्या दिवशी घराची साफसफाई करून पाण्यामध्ये खडे मीठ, जाडं मीठ, आपलं पांढरं मीठ, हळद आणि भीमसेनी कापुराचा चुरा, थोडंसं गोमूत्र टाकून आपल्या संपूर्ण घराच्या ज्या फरशा आहेत त्या पुसून काढाव्यात. त्याचबरोबर तुम्हाला तुमचे जे पित्र आहेत त्यांना संतुष्ट करण्यासाठी दुपारी 12 वाजता एक पत्रावळीवरती एक चपाती घ्या, पोळी घ्या, साधी चपाती, त्यावर थोडा भात, थोडं तूप, 5-7 काळे तिळाचे दाणे आणि तांदूळाची खीर त्यावरती टाका. दक्षिणामुख बसा, पितृसूक्त म्हणा आणि जर तुम्हाला वाचता नाही आलं तर ऐकलं तरीही चालेल. मग हे सर्व तुम्ही गाईला अर्पण करा किंवा पाण्याजवळ किंवा कोणत्या तरी झाडात नेऊन सोडा. यानं तुमचं पित्र संतुष्ट होतील. घर, दुकान, ऑफिस, कारखाना, वाहन यांना तुम्ही संरक्षण म्हणून एक असोला नारळ म्हणजेच शेंडी असलेला नारळ नजर लागू नये म्हणून हा नारळ तुम्ही घराला बांधू शकता. गोरक्षीचं किंवा कोहळा लाल कपड्यात बांधून तुम्ही ठेवू शकता. अमावस्येच्या दिवशी तुम्ही शिवाक्ष देखील आपल्या घरामध्ये लावू शकता. अमावस्येच्या दिवशी शक्यतो परान्न घेऊ नये, तसंच दाढी कापू नये, उसने पैसे घेणं, कर्ज काढणं या गोष्टीही शक्यतो टाळायच्या आहेत. आता शनी अमावस्येला जे शनीचं संक्रमणही होतंय, अमावस्याही त्याच दिवशी आहे. याचा संपूर्ण जगावरती वाईट परिणाम होऊन काहीतरी वाईट घडणार आहे. तुम्हाला काहीतरी वाईट होणार आहे. तुमच्या राशीला 7.5 लागली म्हणजे तुमचं वाईटच होणार आहे असं काही नाही आहे. जर तुमची प्रवृत्ती चांगली असेल तर तुम्हाला त्रास होणार नाही. घाबरू नका. शनी महाराज हे न्याय देवता आहेत. जर तुम्ही गुन्हा केला नाही तर तुम्हाला शिक्षा होणार नाही. जर तुमची कर्म चांगली असतील तर शनी महाराज तुम्हाला काहीही त्रास होऊ देणार नाही. उलट ते तुमचं बरंच करतील. त्यामुळे 7.5 किंवा पनवती किंवा शनीच्या महादशा या तुमचं वाटोळं करतात असं अजिबात नाही. आपली कशी कर्म आहेत त्यानुसार आपल्याला कमी जास्त फळ मिळतात. आपल्यामुळे किती लोकांचं चांगलं झालंय, किती लोकांचं वाईट झालंय, आपण कोणावर जळतोय का, आपण कोणाचा मत्सर करतोय का, इतरांचं चांगलं बघून आपल्याला त्रास होतोय का, इतरांच्या दुःखात आपण सहभागी होतोय का, त्याचं वाईट झाल्याने आपल्या मनाला आनंद होतोय का, लोकांच्या आनंदाने आपण दुःखी होतोय का किंवा लोकांच्या त्रासाने तुम्हाला आनंद मिळतोय का. या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या मनालाच विचारा आणि जर तुमचं मन हे उत्तर सकारात्मक देत असतील तर शनी महाराज तुम्हाला कसलाही त्रास देणार नाही. पण कर्मफलदाता शनी महाराज हे तुमच्या कर्माची फळं तुम्हाला देतात. त्यामुळे उलट शनी महाराजांचं स्वागतच आपण करावं, जेणेकरून शनी महाराज आपलं कोण परकं कोण याची जाणीव करून देतील. त्याचबरोबर तुम्ही इतरांचा जर द्वेष करत असाल, मत्सर करत असाल, लोकांचं वाईट पाहून तुम्हाला आनंद होत असेल, लोकांचं चांगलं पाहून तुम्हाला दुःख होत असेल तर निश्चितच समजा शनी महाराज तुम्हाला काही सोडणार नाही. त्यामुळे इतरांच्या कल्याणाची भावना ठेवणाऱ्या मंडळींना शनी महाराजांचा काहीही त्रास होत नाही.
त्यामुळे जर तुमच्यावर साडेसाती असेल, तुम्हाला जर पनवती सुरू होत असेल, तरीसुद्धा घाबरून जाऊ नका. तुमचे जर कर्म चांगले असतील तर तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.